संतोष धुरी यांचं पण आपण ऐकलंय 1 वाजता पक्षप्रवेश करता असं कळलंय. किती वाईट तुम्हाला वाटतंय आणि काय तुमचं पाऊल? नाही, मुळात ज्या व्यक्तीला म्हणजे असं म्हणतात ना, असं उचलून त्याला मोठं करणं हे काम पक्षाने आणि राजसाहेबांनी केलं, त्याला नावारूपाला आणलं. अनेक जबाबदाऱ्या पक्षाच्या त्यांच्याकडे आहेत. एका किरकोळ एका निवडणुकीसाठी आपण जर नाराज होणार असेल तर ते एक मला वाटतं की त्यातून त्यांची त्यांची मानसिकता कळते की तुम्ही किती स्वार्थी आहे, किती स्वार्थीपणा दाखवणार. पक्षाने काय कमी केलं तुम्हाला, तुम्ही कोण होतात, काय होतात, आणि आता आजच्या तारखेला तुम्ही कोण कुठल्या जागेवर आहात. तुमच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षाच्या आहेत. तुमच्यावर नितांत तुमच्यावर विश्वास होता साहेबांचा, आहे, अजूनही आहे, आणि तुम्ही असं वागता. म्हणजे मग मग सामान्य कार्यकर्त्यांनी तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा. हे म्हणजे मला देखील रात्री मला उशिरा कळलं, मी प्रचारात असतो, मला जेव्हा कळलं मला शॉकिंग होतं माझ्यासाठी. संतोषसारखा माणूस असं करू शकतो म्हणजे नीतिमत्ताच राजकारणात राहिली नाही. काय चाललंय मला कळत नाही. त्यात ते BJP आणि ती शिंदे गटाची लोक बसलेलीच आहेत, पैसे घेऊन आणि वाटप करून तुम्हाला मंडळं देतो, महामंडळं देतो, हे आमिष दाखवून लोक फोडतायत. मग ह्यांच्याकडे स्वतःची लोक नाहीत, दुसऱ्या पक्षातले चांगली चांगली लोक उचलायची आणि स्वतःचे पक्ष चालवायचे. मला सांगा, शिंदे गट असो किंवा BJP असो, ह्यांच्याकडे 80%हून अधिक सगळे बाहेरच्या पक्षातलीच लोक आहेत. स्वतःच्या पक्षातली लोक दाखवा. सकाळी ते बोलताना म्हणाले की माझी पक्षप्रवेशाच्या वेळी कदर केली, देवेंद्र फडणवीसांनी, नितेश राणेंनी माझी कदर केली. एक प्रकारे त्यांना सांगायचा प्रयत्न होता की माझी या ठिकाणी किंमत करण्यात आली. कसं, कुठल्या अर्थाने? एकाच वेळेला हे बघा, मला स्वतःला ना, मी राज ठाकरे साहेबांबरोबर 88 पासून आहे, अगदी विद्यार्थी दशेपासून आहे. मला पहिल्यांदा निवडणूक लढवायला संधी मिळाली आहे. इतक्या वर्षात मला मिळाली नाही संधी. इतरांना मी संधी दिली, इतरांसाठी मी काम केलं, इतरांना निवडून आणलं. आम्ही नाही नाराज झालो. हां, कुठेतरी एक तुम्हाला मनाच्या कोपऱ्यात थोडीशी नाराजी असते. एक माणूस आहे म्हटल्यानंतर त्या गोष्टी होणार, साहजिक आहे. परंतु ज्या पक्षाने, ज्या नेत्याने तुम्हाला नाव दिलं, नावारूपाला आणलं, तुम्हाला मोठं केलं, तुम्हाला समाजात एक तुमची प्रतिमा उभी केली, हे कसं काय आपण विसरू शकतो? म्हणजे तुमच्याकडे विचार आचार काही राहिलेले नाही आहेत. तुम्ही फक्त स्वार्थासाठी, पैशासाठी धावतात, हेच यातून निदर्शनात येतं. आपण बघितलं तर संदीप देशपांडे देखील सध्या अपक्षांचा प्रचार करताना समाज माध्यमांवर दिसून येत आहेत. कशा पद्धतीने बघताय? कारण त्याच ठिकाणी तुमचे युतीचे उमेदवार तिथे ऑलरेडी उभे आहेत कुठल्या अपक्ष? अनिशा माझगावकर असतील किंवा आणखीन काही अपक्ष आहेत, त्यांचे थेट समाज माध्यमांवर पोस्ट त्यांनी टाकलेल्या पाहायला मिळतात. मला वाटतं अनिशाजी ह्या आमच्या पक्षाच्याच आहेत आणि त्यांना त्यांच्या कॉर्पोरेशनमधल्या सहकारी देखील आहेत. अगोदर दोघंही एकाच वेळेला नगरसेवक होते सभागृहात, म्हणून कदाचित एक मैत्री खातर एखादी पोस्ट टाकली असेल. याचा अर्थ असा होत नाही की ते पक्षाच्या विरोधात काही काम करतात. गेल्या आठवडाभर त्यांनी मीडियाशी देखील, रोज मीडियाशी संवाद साधणारे देशपांडे आता मीडियाशी देखील बोलायला नकार देताना पाहायला मिळत आहेत. नाही, त्यामागचा उद्देश वेगळा आहे. त्यांचा उद्देश असा आहे की निवडणूक लढवणारे जे उमेदवार आहेत, कॅन्डिडेट्स आहेत, त्यांना फुटेज मिळावं. आज त्यांना फुटेज मिळण्याची गरज आहे, त्यांचा प्रचार होण्याची गरज आहे. तर तुम्ही उमेदवारांकडून तुमच्या प्रतिक्रिया घ्या, असं त्यांनी आम्हाला देखील सांगितलं. मला वाटतं पत्रकारांना देखील तसेच मेसेज दिलेले आहेत. तर त्यांचा तो उदात्त हेतू आहे. उलट त्याच्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहायला हवं आपण. साहेब, राज ठाकरेंनी म्हटलं होतं की मला सुद्धा ऑफर आल्या, पण मी त्या दुर्गावून लावल्या. संतोष धुरीच्या पडद्यामागं काय घटना घडल्या असतील असं तुम्हाला वाटतं? नाही, काही कल्पना नाही. आमिष दाखवली गेली, आमिष दाखवली, महामंडळ देतो वगैरे, ही आमिष तर दाखवलीच जात आहेत. पैसा तर आहेच, महामंडळ देतोय, महामंडळाची सदस्यपद देतोय, हे तर आम्हाला कळलेलं आहे. आता कोणाला कुठलं नेमकं दिलं हे इतकं माहीत नाही, पण आमिष दिली जात आहे. सुरुवातीपासून त्यांची नाराजी कायम होती, जी भाजप पक्षप्रवेशापर्यंत पोहोचली आहे. संदीप देशपांडेंना अपयश आलं का त्यांचं मन वळवायला? नाही, बघा काय, शेवटी बघा, कोणी किती मित्र एक असले तरी वैयक्तिक मत प्रत्येकाचं वैयक्तिक हे आहे. ज्याचा स्पेस ज्याचा त्याला असतो. की कुठल्या लेवलपर्यंत एखाद्याला त्याची मनधरणी करायची, त्याला एक लिमिट असतं ना. संदीप देशपांडेंनी त्यांची मनधरणी केली नाही असतला काही भाग नाही आहे, केलेली आहे. पण काही लहान बाळ नाही आहे. ते 56 वर्षाचा अगदी मोठा झालेला व्यक्ती आहे. त्याला किती वेळा समजवणार. आणि माझ्या माहितीप्रमाणे संदीप देशपांडेंनी त्यांना खूप समजवायचा प्रयत्न केला. सुजात, मार्गदर्शन करताना हे म्हटलं होतं की कुठून जाऊ नका, एकनिष्ठ राहा. त्याच्यानंतरही बऱ्याच प्रमाणात पक्षांतर होताना पाहायला मिळते. 2014 नंतर या सगळ्या गोष्टी घडायला लागल्यात. महाराष्ट्र सगळा पाहतोय, पत्रकार तुम्हीही पाहताय. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ज्या पद्धतीने बिघडत चालली आहे, UP बिहारसारखं सगळं वातावरण होत चाललं आहे. मतदारांनी आणि तुम्ही पत्रकारांनी देखील कृपया तुम्हाला विनंती, या सगळ्या गोष्टी एक्सपोज केल्या पाहिजेत, लोकांमध्ये अवेअरनेस आणला पाहिजे. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो आहोत. सुजात आंबेडकरचं एक स्टेटमेंट होतं, त्याला तुम्ही रिप्लाय दिला. त्या स्टेटमेंटबद्दल काय सांगाल?
नाही नाही, सुजात आंबेडकरांचं काही स्टेटमेंट नव्हतं. तो प्रॉब्लेम असा झाला की त्या दिवशी इथे डिबेट होतं, मला वाटतं हे लोकशाही 18चं. त्याच्यामध्ये आमच्या नेत्यांवर म्हणजे आदित्यजींवर, अमितजींवर त्यांनी टीका केली. त्यांचे जे कोणी होते कार्यकर्ते, म्हणजे वैयक्तिक खालच्या पातळीची टीका केली. त्याच्या रागाने मी देखील मग त्यांना असं म्हटलं की तुमच्या नेत्यावर आम्ही एक विशिष्ट शब्द वापरून म्हटलं अशा पद्धतीची टीका केली तर तुम्हाला चालेल का. त्याच्यावरून तो गदारोळ झाला. पण ती एक नेता टू नेता अशी ती टीका होती. त्याच्या कुठल्या समाजाला दुखवायचा आमचा काही हेतू नव्हता. त्याच्यामध्ये माझ्या ध्यानीमनी पण नाही ही गोष्ट. मला आता माझ्या सोशल मीडियाच्या टीमने सांगितले की त्या लिंक फिरवली जाते आणि त्याच्यावर खूप समाज दुखावलेला आहे आणि नाराजी व्यक्त करतोय. तर मला वाटतं की मी कुठल्याही समुदायाला हेतूस पुरस्कार दुखवण्यासाठी असं काही बोललो नव्हतो. तो शब्द जो वापरला तो आताताईपणे रागाच्या भरात मी उच्चारला असेल. खरं तर माझा तो तोल गेला. मी संयम राखायला हवा होता. तर मी सर्व त्या समुदायाची मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यांची काही मनं दुखावली असतील किंवा काही नाराजी त्यांच्यामध्ये असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण खरोखर सांगतो माझ्या ध्यानीमनी नाही. मी माझ्या स्टाईलमध्ये स्टान्समध्ये त्या बोलून गेलो. खरं तर तो संयम मी राखायला हवा होता. तो मी राखला नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.